हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 20 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूपच दुःखद असा ट्विस्ट आलाय. खरं सांगायचं तर एक आनंदाची बातमी आहे आणि एक दुःखाची बातमी आहे. आनंदाची बातमी म्हणजे शेवटी दुष्यंतने केलेलं व्रत हे यशस्वी झालं. महादेवाने त्याला या व्रताचं फळ दिलं आणि कृष्णा शुद्धीत आली. तिच्यावरचा जो जीवाचा धोका होता तो टळला. आणि दुःखद बातमी म्हणजे कृष्णाने दुष्यंतवरचा राग काही सोडला नाहीये. ती दुष्यंतला माफ करायला तयार नाहीये. आणि जेव्हा दुष्यंत कृष्णाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा कृष्णाने चक्क त्याला दूर लोटलं, त्याला दालथाडलं. दुष्यंतने प्रेमाने तिचा हात जवळ घेतला, मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवला, पण कृष्णाने त्याचा हात झटकला. त्याला पाहिलं सुद्धा नाही, तोंड फिरवून घेतलं. त्यामुळे दुष्यंत खूप दुःखी झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण कृष्णाचा राग काही कमी झाला नाही. आणि आता पुढील एपिसोडमध्ये तर बाळजाबाईने एक आणखीन प्लॅन बनवलाय. तिने पूजाला हॉस्पिटलमध्ये पाठवलंय आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पूजा ही कृष्णासमोर माझं आणि दुष्यंतचं एकमेकांवर किती प्रेम होतं, आम्ही दोघे लग्न करणार होतो, तू आमच्यामध्ये आली, असे गोडवे गायला लागली. त्यामुळे कृष्णा स्वतःला आणखीनच अपराधी मानतीये, दुष्यंतला अपराधी मानतीये की या सगळ्या प्रकरणात फक्त दुष्यंतची चूक आहे. म्हणजे कृष्ण आणि दुष्यंत या दोघांमधील अंतर हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णाला खूप त्रास होत असतो. तिचे श्वास वर खाली होत असतात. ती खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये असते आणि तिची ही अवस्था पाहून आढळराव खूप घाबरलेले असतात. कृष्णाचं आता काही खरं नाही, तिची तब्येत खूप बिघडली आहे हे त्यांच्यासुद्धा लक्षात येतं. तर इकडे कृष्ण हा मात्र कृष्णासाठी कठीण व्रत करत असतो. आपल्या ढोपरांवर, गुडघ्यांवर चक्क मंदिराच्या पायऱ्या चढून जात असतो. त्याच्या हातामध्ये जळता दिवा असतो आणि त्याचं हे महाकठीण व्रत सुरू असतं. फक्त कृष्णा बरी व्हावी यासाठी, तिला शुद्ध यावी, तिच्या जीवावरचं संकट दूर व्हावं यासाठी दुष्यंत हे व्रत करतोय. ही गोष्ट सावित्री आणि पूजा पाहतात. त्यामुळे त्यांना मोठा धक्काच बसतो. पूजा खूप चिडते. सावित्री पूजाला सांगते, पूजे, जर दुष्यंतने हे व्रत पूर्ण केलं ना तर कृष्णा 100% बरी होईल. त्यामुळे काहीही करून आपल्याला त्याला हे व्रत पूर्ण करण्यापासून थांबवावं लागेल. त्याचं हे व्रत आपण यशस्वी होऊ देऊ शकत नाही, नाहीतर कृष्णा जगलीच म्हणून समज. पूजा विचार करते. तिला एक आयडिया सुचते. ती सावित्रीला सांगते, तू मागच्या रस्त्याने देवळात जा आणि तेलाचा डबा तेथे असेल, हा तेलाचा डबा पायऱ्यांवर उलटा कर, म्हणजे दुष्यंत त्या तेलावरून सरकून पडेल, घसरून पडेल आणि त्याला हे व्रत पूर्ण करता येणार नाही. जपून जा, कोणाला कळलं नाही पाहिजे. सावित्री म्हणते, नको काळजी करू, मी सगळं काही करेल. आणि सावित्री ही मागच्या रस्त्याने मंदिराकडे जाते. पण तिच्या मागे चक्क ती म्हातारी आजी उभी असते, ज्या म्हाताऱ्या आजीने दुष्यंतला या मंदिराबद्दल सांगितलेलं असतं. आणि त्या म्हाताऱ्या आजीने हे सगळं ऐकलेलं असतं की पूजा आणि सावित्रीने काय घाणेरडा प्लॅन बनवलाय. त्यामुळे ती खूप चिडते आणि म्हणते, देवाच्या दरबारात कपट कारस्थानाला स्थान नाही. आता पहा मी तुमची कशी जिरवते ती. आणि आजी वेगळाच प्लॅन बनवते. इकडे आढळराव हे कृष्णाजवळ असतात. कृष्णाची अवस्था आणखीन बिघडत असते. तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो. त्यामुळे आढळराव तिच्याकडे हतबल होऊन पाहत असतात की आता कृष्णाचं काय होईल. आणि आपल्या हातामध्ये आता काहीच राहिलं नाहीये. तर दुष्यंतचे प्रयत्न मात्र सुरूच असतात. त्याचं व्रत सुरूच असतं. आणि पूजा ही दुष्यंतजवळ येते आणि म्हणते, डी, हा काय मूर्खपणा करतोयस तू, तुझ्या गुडघ्यातून रक्त येतंय, डी थांबव हे सगळं. मी तुला सॉरी म्हणते ना, माझ्यामुळे हे सगळं झालंय, माझ्यामुळे तुझ्या आणि कृष्णामध्ये गैरसमज निर्माण झाला, ती तुझ्यावर चिडली, तू हे सगळं का करतोय. पण दुष्यंत पूजाला एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. म्हणजे पूजा त्याच्यासाठी किती महत्वाची आहे हे यावरून लक्षात येतं की तो कृष्णासाठी इतकं महाकठीण व्रत करतोय. त्याच्या गुडघ्यातून रक्त निघतंय तरी सुद्धा तो पायऱ्या चढून जातोय. आणि पूजा त्याच्या जवळ आहे, ती त्याच्याशी बोलतीये, त्याला समजवण्याचा प्रयत्न करतेय. पण दुष्यंत तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही, तिला काडीचं महत्त्व देत नाही. याच्यावरूनच आता पूजाबद्दल दुष्यंतच्या मनात काहीच प्रेम राहिलं नाहीये हे आपल्याला लक्षात येतं. पण पूजाला मात्र हे समजत नाही. पूजा दुष्यंतवर चिडून म्हणते, डी, तुला ऐकू येत नाहीये का, कोणासाठी तू हे सगळं करतोय, त्या कृष्णासाठी का, जी तुला कायमची सोडून गेली, जी तुझ्यावर एवढी चिडली,
तुझ्याशी वाईट वागतेय, मरायचं तर मरू दे तिला, तू कशाला तिच्यासाठी सगळं व्रत करतोय. पण दुष्यंत तिला पूर्णपणे इग्नोर करतो, दुर्लक्ष करतो आणि आपलं व्रत सुरूच ठेवतो. गावकरी दुष्यंतला हे व्रत पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. त्याच्या गुडघ्यांना मलमपट्टी करतात, त्याच्या पायऱ्यांवर खडे दगड असतील तर ते दूर करतात. आणि ही पूजा मात्र स्वतःच्याच बहिणीचा जीव जावा यासाठी दुष्यंतला हे व्रत करण्यापासून थांबवत असते. आणि मग सावित्री तोंडाला कपडा बांधून येते, सगळ्यात वरच्या पायरीवर थांबते आणि तेथून पूजाला इशारा करते, सगळं काही ठीक आहे, मी आता आपल्या प्लॅननुसार करणार आहे. त्यामुळे पूजा सुद्धा तिला इशारा करते, हीच ती योग्य वेळ, आता तेलाचा डबा उलटा कर आणि या पायऱ्यांवर तेल टाक, म्हणजे दुष्यंत घसरून पडेल आणि त्याला हे व्रत पूर्ण करता येणार नाही. इकडे आढळराव हे कृष्णा शेजारी बसतात आणि म्हणतात, कृष्णे, असं काय करतेस तू, तुला मला सोडून जायचंय का. नाही, तू नाही मला सोडून जाऊ शकत. अगं, तू मायेचा झरा आहे झरा, तू मला जी माया दिलीस ना ती आजपर्यंत मला कुणीही दिलं नाही. असं कुठे असतं का. सून बनून त्या घरात आली, माझी मुलगी झालीस, मला आबा म्हणून हाक मारली. असं तर माझ्या पोटच्या लेकाने सुद्धा मला कधी हाक मारली नाही, कधी एवढं प्रेम दिलं नाही. तू 4 दिवसांपूर्वी घरात आली आणि माझं मन जिंकलंस, मला एवढं प्रेम दिलंस, बापाचं प्रेम दिलं, माझी लेक बनली. आणि आता एवढं प्रेम देऊन मला सोडून चाललीस का. हे नाही जमणार, मला सोडून नाही जायचं बरं का. येथेच थांबायचं, माझ्यासाठी थांबायचं, बाकीच्या सगळ्या लोकांसाठी थांबायचं जे तुझ्यावर प्रेम करतात. आढळराव हे खूप इमोशनल झालेले असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. आढळरावांचं आपल्या एका मुलीप्रमाणे कृष्णावर प्रेम आहे. कृष्णाने खरंच एक सून नाही तर एक मुलगी म्हणून त्यांना जीव लावलाय, त्यांना माया लावली आहे. आणि आता हीच कृष्णा आपल्याला सोडून जाणार आहे, ती जीवन आणि मृत्यूच्या मध्ये झुलतीये. हे पाहून आढळराव खूप दुःखी झालेले असतात, त्यांना वाईट वाटत असतं आणि ते कृष्णाला आर्त साथ घालत असतात की कृष्णा, मला सोडून जाऊ नको, हे जग सोडून जाऊ नको, मला तुझ्या प्रेमाची गरज आहे. एक बाप म्हणून जी माया तुम्हाला लावतेस ना, प्रेमाने आबा म्हणतेस, ते मला आयुष्यभर ऐकत राहायचंय. आणि ते कृष्णाला थांब थांब अशी विनवणी करत असतात. खरंच हा सीन पाहताना तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र नक्की. तर दुसरीकडे दुष्यंतचं महाकठीण व्रत सुरूच असतं आणि सावित्री ही निर्लज्जपणे चक्क एक तेलाचा डबा वरच्या पायरीवर रिकामा करते आणि हे संपूर्ण तेल दुष्यंतच्या दिशेने येऊ लागतं. म्हणजे दुष्यंतनं हे व्रत पूर्ण करणं आणखीनच कठीण होणार असतं. तर इकडे पूजा ही दुष्यंतला समजावण्याचा प्रयत्न करत असते. डी, हे काय करतोयस तू, तुझ्या गुडघ्यातून रक्त निघतंय, तुला त्रास होईल, तुला सुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल, प्लीज हे करू नको, हे महाकठीण व्रत आहे, तुला नाही जमणार, तू हे करू नको. आणि सावित्री हा तेलाचा डबा उलटा करते, सगळं तेल खाली येतं. तेव्हा ही जी म्हातारी आजी असते ती सावित्रीच्या मागे उभी असते. ती सावित्रीवर चिडून म्हणते, देवाच्या दरबारात कपट करतेस का, आता भोग आपल्या कर्माची फळं. आणि ती सावित्रीच्या कमरेला जोरात चिमटा काढते. सावित्री जागेवरच आडवी पडते. पूजाला हे दिसतं आणि ती खूप घाबरते. दुष्यंतची जी मदत गावकरी करत असतात त्यांना दिसतं की एक बाई ही तेलाचा डबा उलटा करतीये, जाणून बुजून दुष्यंतला त्रास देण्याचा प्रयत्न करते, म्हणजे त्याचं व्रत पूर्ण होणार नाही. आणि हे गावकरी लगेचच सावित्रीच्या मागे धावतात. सावित्री तेथून पळून जाते, गावकरी तिचा पाठलाग करतात. गावकरी हे सावित्रीला पकडू तर शकत नाही, पण त्यानंतर ते एक मोठी सतरंजी आणतात, ज्यामुळे दुष्यंतला या तेलाचा त्रास होणार नाही आणि त्याला हे व्रत पूर्ण करता येईल. त्यामुळे पूजाला आणखीनच राग येतो. तर इकडे आढळराव हे देवी आईला म्हणतात, ए देवी आई, काय करतेस तू, पहा माझी कृष्णा ही जीवन आणि मृत्यूच्या मध्ये झुलतीये, थोडंसं पुण्य वापर ना. आजपर्यंत तिने पुण्याचा खूप मोठा साठा करून ठेवला तिच्या पाठीमागे, प्रत्येकाच्या हाकेला धावून जाते, सगळ्यांची मदत करते, खूप पुण्य केलेत तिने, डोंगरा एवढं पुण्य आहे तिचं. आणि तिचा जीव वाचवण्यासाठी एवढंसं पुण्य पाहिजे, एवढंसं पुण्य वापर आणि तिचा जीव परत दे, तिला बरं कर, तिला परत पाठव, कारण ती मला हवी आहे, दुष्यंतला हवी आहे, संपूर्ण गावाला हवी आहे. संपूर्ण गाव एवढा मध्यरात्री कृष्णासाठी हॉस्पिटल बाहेर उभा आहे, तिचे प्राण वाचावे म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतोय देवी आई, माझ्या कृष्णाला वाचव, तिला लवकरात लवकर बरं कर. आढळराव कृष्णाला म्हणतात, कृष्णे, तुझं आयुष्य ना फक्त तुझं नाहीये,
तर त्याच्यावर आमच्या सगळ्यांचा हक्क आहे. या बापासाठी जग, भक्तीसाठी जग, बंब्यासाठी जग, गावातील प्रत्येकासाठी जग, स्वातीसाठी जग, गावातल्या हवेसाठी, जमिनीसाठी, तुझ्या बाच्या स्वप्नासाठी, त्या शेतातल्या विहिरीसाठी जग, तुझ्या बाचं कर्ज फेडण्यासाठी जग. परंतु तू हार मानू नकोस आणि तुझ्या दुष्यंतसाठी, तुझ्या सौभाग्यासाठी तुला परत यावंच लागेल. त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझा गैरसमज झालाय, तो खूप चांगला आहे असं म्हणून आढळराव हे कृष्णाला साथ घालत असतात. कृष्णाला जग असं सांगत असतात. खरंच हा सीन खूप भारी आहे फ्रेंड्स. तर इकडे दुष्यंत हा कसाबसा मंदिरापर्यंत पोहोचतो. त्याने सगळ्या पायऱ्या चढून आलेले असतात आणि महादेवासमोर तो तसाच बसून असतो. तो मंदिरात पोहोचतो, पण त्याच्या गुडघ्याला खूप जखम झालेली असते. गुडघ्यांमधून रक्त वाहत असतं. तेवढ्यात बंब्या मंदिरात येतो आणि हे सगळं पाहून त्यालाही जबर धक्का बसतो. तो विचारतो, ओ दाजी, हे काय केलं तुम्ही? इतकं महाकठीण व्रत केलं तुम्ही. खरंच तुम्ही ग्रेट आहात. सलाम आहे तुम्हाला. तर इकडे कृष्णाची अवस्था ही अजूनही तशीच असते. कृष्णा ही शुद्धीत आलेली नाहीये, निश्चित पडलेली असते. आढळराव तिला म्हणतात, कृष्णे बस झालं आता, बस झालं, लवकर शुद्धीत ये, डोळे उघड. तो दुष्यंत तुझ्यासाठी तिकडे महाकठीण व्रत करतोय. महादेवाच्या मंदिराच्या पायऱ्या चढून जातोय, ते सुद्धा ढोपराने, गुडघ्यावर. तुझ्यासाठी तो हे सगळं करतोय. त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता राग सोड, डोळे उघड. माझ्यासाठी नाही, दुष्यंतसाठी, तुझ्या सौभाग्यासाठी, प्रेमासाठी आणि त्या बाजाबाईसाठी. त्या बाजाबाई विरुद्ध तुझी मशाल हाती घेतली. बंडाचं निशाण थोपटवलंय ना, ते बंडाचं निशाण तसंच फडकत ठेवायचंय. आपल्याला त्या बाजाबाईला तिच्या पापांची शिक्षा द्यायची आहे. तिच्यापासून हार नाही मानायची आहे. असं हार मानून आम्हाला सोडून जाऊ नको. तू आमची शेवटची अपेक्षा आहे, आशा आहे की त्या बाजाबाईला तूच तिच्या पापांची शिक्षा देऊ शकते. कृष्णे उठ. असं म्हणून आढळराव कृष्णाला पुन्हा एकदा शुद्धीत येण्यासाठी, डोळे उघडण्यासाठी सांगत असतात. तर दुष्यंत हा खूप जखमी झालेला असतो. त्याचं पूर्ण अवसान गळालेलं असतं. आता स्वतःच्या पायावर उभं राहायची सुद्धा त्याची हिंमत राहिलेली नसते. बंब्या हा कसाबसा दुष्यंतला आधार देऊन उभं करतो. दुष्यंत महादेवाच्या मूर्तीसमोर आपल्या हातातला हा जळता दिवा ठेवतो आणि महादेवाला नमस्कार करतो. तर इकडे कृष्णाची अवस्था अजून तशीच असते. तिला काही शुद्ध आलेली नसते. दुष्यंत हा देवाला म्हणतो, महादेवा, मी हे महाकठीण व्रत पूर्ण केलंय, पूर्ण मनाने पूर्ण केलंय, कोणतीही चिटिंग केलेली नाहीये आणि या व्रताचं फळ मला हवंय. माझ्या कृष्णाला तू शुद्धीत आण, तिला जगव. कृष्णाशिवाय मी नाही जगू शकत. मला जीवनदान हवंय. मी तुझ्यासमोर भीक मागतोय कृष्णाच्या जीवाची. मी आयुष्यात काहीही पुण्य केलं असेल ना, तर त्या पुण्याचं फळ मला दे आणि कृष्णाला सुखरूप ठेव. तिला शुद्धीत आण. आणि इकडे कृष्णा ही अजूनही बेशुद्धच असते. हळूहळू दुष्यंतच्या आजूबाजूला गावातील सगळे लोक जमतात. दुष्यंत मंदिरातील घंटा जोर जोरात वाजू लागतो. देवाला साथ घालत असतो की माझ्या कृष्णाला वाचव. बंब्या, गावकरी सगळे देवासमोर हात जोडतात. इकडे कृष्णा अजूनही बेशुद्ध असते, पण दुष्यंतचं महाकठीण व्रत सुरूच असतं. तो मंदिरातील घंटा जोर जोरात वाजवत असतो. कृष्णाला शुद्ध यावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो. देवाला साकडं घालत असतो. तो देवासमोर हात जोडतो आणि म्हणतो, माझ्या कृष्णाला वाचव, तिला शुद्ध येऊ दे. आणि सगळीकडे ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट होऊ लागतो आणि कृष्णा ही हळूहळू शुद्धीत येऊ लागते. महादेव दुष्यंतची प्रार्थना ऐकतो. त्याच्या व्रताचं फळ त्याला देतो. त्याने आयुष्यात केलेल्या पुण्यांचं फळ त्याला देतो आणि कृष्णा बरी होते, शुद्धीत येते, ती डोळे उघडते. आढळरावांना हे दिसतं. आढळरावांना खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, कृष्णा, डोळे उघडलेस, तू बरी झालीस. माझ्या दुष्यंतचं देवाने ऐकलं. तुझ्या पुण्याचं फळ तुला मिळालं. आणि आढळराव खूप खुश होतात. डॉक्टरांना हाका मारतात. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर तेथे पोहोचतात. आढळराव विचारतात, डॉक्टर, माझ्या कृष्णाला चेक करा. बरी झाली ना ती? तिला मी आता घरी नेऊ का? शुद्धीत आली ना ती? तर डॉक्टर म्हणतात, थांबा, मला तिला चेक करू द्या. आमचं काम आम्हाला करू द्या. तुम्ही बाहेर जाऊन थांबा. आढळराव खूप खुश होतात आणि बाहेर येतात. बाहेर येताच ते लगेचच बंब्याला कॉल लावतात. बंब्या हा मंदिरातच दुष्यंतजवळ असतो. थोरल्या सरकारांचा कॉल आलाय, त्यामुळे तो बाजूला जातो. फोन उचलून विचारतो, काय झालं थोरले सरकार? कृष्णा बरी ना? ती सुखरूप तर आहे ना?
तर आढळराव म्हणतात, अरे हो हो, ऐकून घे, तुझी कृष्णा सुखरूप आहे, आत्ता तिला शुद्ध आलीये. दुष्यंतला सांग, त्याचं महाकठीण व्रत पूर्ण झालंय, देवाने त्याचं गारहाणं ऐकलंय, त्याचं साकडं यशस्वी झालंय, त्याला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन ये. हे ऐकून बंब्याला सुद्धा खूप आनंद होतो. आढळरावांच्या डोळ्यांतून तर आनंदाश्रू वाहत असतात. खरंच आढळरावांची जी ॲक्टिंग आहे ना, ती खूप भारी आहे. इतक्या वेळ जे आढळराव कृष्णासाठी रडत होते, त्यांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते, त्याच आढळरावांच्या डोळ्यात आता आनंदाश्रू असतात. कृष्णाला शुद्ध आली म्हणून त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आत्तापर्यंत रडणारे आढळरावांना हसताना पाहून तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल, एवढं मात्र नक्की. खरंच कृष्ण आणि दुष्यंतनंतर आढळरावांचं कॅरेक्टर या मालिकेतलं सगळ्यात भारी कॅरेक्टर आहे, जे आपल्या सर्वांनाच आवडतं. इकडे बंब्यासुद्धा देवाचे आभार मानतो की कृष्णा शुद्धीत आली. तो दुष्यंत जवळ येतो आणि म्हणतो, दुष्यंत दाजी, देवाने तुमचं ऐकलं, कृष्णा शुद्धीत आली आहे, तुमचं व्रत यशस्वी झालंय आणि कृष्णाने डोळे उघडलेत. आधी तर दुष्यंतचा त्याच्या कानावरच विश्वास बसत नाही, पण पुन्हा पुन्हा बंब्याने सांगितल्यानंतर त्याचा विश्वास बसतो आणि तो खूप खुश होतो. तो हसू लागतो. दुष्यंतच्या चेहऱ्यावर इतक्या वेळ जे टेन्शन होतं, घाबरलेला होता, डोळ्यात अश्रू होते, ते सगळं निघून जातं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हसू येतं, डोळ्यात चमक येते आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवासमोर हात जोडतो, देवाचे आभार मानतो की देवा, तू माझं ऐकलंस आणि कृष्णा शुद्धीत आली, तुझे खूप खूप आभार. आणि तो बंब्याला मिठी मारतो. तर इकडे कृष्णा शुद्धीत आलेली असते. भक्ती तिला भेटायला येते आणि विचारते, काय ग कृष्णे, हे काय केलं? अशी कशी गाडी समोर आलीस तू? कशी अवस्था करून घेतली पाय स्वतःची? तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? मी कशी जगले असते? भावा, असं काय करायचं नाही बरं का यानंतर. आणि तेवढ्यात दुष्यंत आणि बंब्या तेथे येतात. कृष्णा शुद्धीत आली आहे, तिने डोळे उघडले, हे पाहून दुष्यंतला खूप आनंद होतो. दुष्यंत कृष्णा शेजारी बसतो, कृष्णाचा हात हातात घेतो, प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, कृष्णा, शुद्धीत आलीस तू, वाचलीस तू, देवाने माझं ऐकलं, शेवटी त्याला माझं ऐकावंच लागलं. मी त्याला तसं साकडंच घातलं होतं ना, की माझ्या कृष्णाला बरं कर, नाहीतर मी सुद्धा नाही जगू शकणार. दुष्यंत खूप खुश असतो, पण कृष्णा चक्क त्याच्या हातातून आपला हात बाजूला काढून घेते, त्याचा हात झटकते. हे पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. आढळराव, भक्ती, बंब्या या सगळ्यांना हे समजतं की कृष्णा ही दुष्यंतवर चिडली आहे आणि दुष्यंत तिला पाहायला हॉस्पिटलमध्ये आलाय, हे तिला काही आवडलेलं नाहीये. दुष्यंतला सुद्धा खूप वाईट वाटतं, ज्या कृष्णासाठी आपण इतकं महाकठीण व्रत केलं, तिचा जीव वाचावा, ती शुद्धीत यावी, यासाठी मंदिराच्या पायऱ्या, ढोपरावर, गुडघ्यावर चढून गेलो, ती कृष्णा शुद्धीत आल्यावर आपल्याकडे पाहायलाही तयार नाहीये. तिने माझा हात झटकला म्हणून दुष्यंतला खूप वाईट वाटतं. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, ए कृष्णा, तर कृष्णा चक्क तोंड फिरवून घेते, त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. दुष्यंत खूप दुःखी होतो, भक्तीलाही वाईट वाटतं. आढळरावांना समजतं की कृष्णा दुष्यंतवर चिडली आहे, त्यामुळे आढळराव म्हणतात, चला बाहेर, कृष्णाला आराम करायचा आहे, चल दुष्यंता. दुष्यंतला सुद्धा समजतं की मी इथे थांबलो तर कृष्णाला त्रास होईल, कृष्णाला ते आवडत नाहीये, त्यामुळे दुष्यंत हा नाईलाजाने बाहेर निघून जातो. बंब्या आणि भक्ती तेथेच असतात. तेव्हा भक्ती कृष्णावर खूप चिडते आणि म्हणते, काय केलंस कृष्ण हे? तुला माहिती आहे का दाजीने तुझ्यासाठी काय केलंय? किती महाकठीण व्रत केलंय आणि तू त्यांच्याशी असं वागली का? त्यांचा रागराग करते, असं काय केलंय त्यांनी? म्हणजे भक्तीला माहीत नसतं की पूजा आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं आणि आज दिवसभरात जे काही घडलंय त्याचा तिला काहीच अंदाज नाहीये. तर बंब्या हा सुद्धा कृष्णाला सांगतो, कृष्णे, खरंच तू खूप चुकीचं वागलीये, तू असं नव्हतं करायला पाहिजे. पण कृष्णाचा मात्र दुष्यंतवर खूप राग असतो आणि ती काही दुष्यंताला माफ करायला तयार नसते. आढळराव आणि दुष्यंत दोघेही बाहेर येऊन बसतात. दुष्यंत खूप दुःखी असतो. कृष्णा त्याच्याशी जे काही वागलीये त्याचं त्याला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा आढळराव दुष्यंतच्या बाजूला येऊन बसतात आणि दुष्यंतला समजावून सांगतात, दुष्यंता, वेळ लागेल, तू जे काही केलंय ना त्यामुळे कृष्णा दुखावली गेली आहे, पण तिला थोडा वेळ द्यायला हवा. ती तुला माफ करेल, पण त्यासाठी तिला वाटेल तेवढा वेळ देण्याची तुला तयारी दिगावी लागेल. असं एका फटक्यात काहीच ठीक होणार नाहीये, ती तुला माफ करणार नाहीये. तुला संयम, धीर ठेवावा लागेल.
ही तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे असंच समज. दुष्यंतला सुद्धा हे पटतं. तर इकडे भक्ती ही कृष्णावर खूप चिडते आणि म्हणते, तुला माहीत नाहीये दुष्यंत सरकारांनी तुझ्यासाठी काय काय केलंय. तर बंब्या सांगतो, होय कृष्णे, त्यांनी चक्क महादेवाच्या मंदिराच्या पायऱ्या ढोपरावर चढून गेले आहेत. ते महाकठीण व्रत पूर्ण केलंय. हातामध्ये जळता दिवा, त्यांच्या गुडघ्यातून रक्त वाहत होतं, पण तरीसुद्धा फक्त तुझा जीव वाचावा यासाठी त्यांनी हे सगळं केलंय आणि तू त्यांच्याशी असं वागतेस का. असं म्हणून बंब्या झालेला सगळा प्रकार, दुष्यंतने कसं महाकठीण व्रत पूर्ण केलं हे सगळं कृष्णाला सांगतो. त्यामुळे कृष्णालाही आश्चर्य वाटतं. तर इकडे आढळराव हे दुष्यंतला समजावून सांगत असतात. कृष्णाला खूप मोठा धक्का बसलाय. आज तिच्या समोर जे आलं ना, मग कोणतीही बायको ही खूप दुःखात असेल. दुष्यंतला सुद्धा आठवतं की आज सकाळीच त्याचं आणि पूजाचं प्रेम प्रकरण कृष्णासमोर आलं होतं. फोटो कृष्णाने पाहिले होते, त्यामुळे ती खूप दुखावली गेली होती. आढळराव हे दुष्यंतला समजावून सांगतात, कोणत्याही बायकोने असंच केलं असतं. कृष्णाचं मन खूप मोठं आहे. ती तुला नक्की माफ करेल, पण त्यासाठी वेळ लागेल. एवढ्या लवकर ती तुला माफ करणार नाही, हे तू सुद्धा लक्षात ठेवायला हवं. दुष्यंत खूप दुःखी असतो. कृष्णाच्या वागण्याचं त्याला वाईट वाटलेलं असतं, पण आढळराव खरंच एका बापाप्रमाणे त्याला समजावून सांगत असतात, त्याला धीर देत असतात की त्याला आता संयम ठेवावा लागेल आणि घाई करून चालणार नाही. कृष्णा त्याला माफ करेल, पण त्याला वेळ लागेल आणि हा वेळ दुष्यंतला कृष्णाला द्यावाच लागेल. तर इकडे भक्ती ही कृष्णाला समजावून सांगते, कृष्णे, मला माहीत नाहीये की तुझ्यात आणि दाजींमध्ये काय झालंय. तुमच्या नवरा बायकोचं तुम्ही पाहून घ्या. फक्त तुला एक गोष्ट सांगते, दुष्यंत दाजींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जर त्यांचं तुझ्यावर प्रेम नसतं ना, तर त्यांनी तुझ्यासाठी हे सगळं केलंच नसतं. यालाच तर प्रेम म्हणतात. तुझ्यासाठी ते मंदिराच्या पायऱ्या चढून गेले, ते सुद्धा गुडघ्यावर. त्यांच्या गुडघ्यातून रक्त वाहत होतं, हाताला चटके बसत होते, खडे टोचत होते, किती संकट आली, पण त्यांनी माघार नाही घेतली. कोणासाठी? फक्त तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमासाठी. आणि तू त्यांच्याशी असं वागतेस ते खूप चुकीचं आहे. त्यांच्याशी असं वागू नको, त्यांना असं लाथाडू नको. तेव्हा कृष्णाला सुद्धा आपली चूक समजते. भक्ती तिला सांगते, मी दुष्यंत दाजींना भेटून येते. भक्ती आणि बंब्या बाहेर निघून जातात. कृष्णा दुष्यंतचाच विचार करू लागते. तर आढळराव हे दुष्यंतला समजावून सांगतात, दुष्यंता, सूर्य मावळतो, सगळीकडे अंधार होतो. असं वाटतं की आता पुन्हा कधीच सूर्योदय होणार नाही, कधीच उजेड होणार नाही. परंतु उजेड होणार असतो, सूर्योदय होणार असतो. तशीच काळ रात्र, अंधार रात्र आता आहे असं समज. तुमच्या नात्यामध्ये सुद्धा सूर्योदय होईल, आशेचा किरण उगवेल, पण तोपर्यंत तुला वाट पाहावी लागेल. असं म्हणून आढळराव दुष्यंतच्या पायावर हात ठेवतात. दुष्यंत खूप चिडतो आणि आपला पाय बाजूला करतो. आढळरावांचा हात झटकून टाकतो आणि म्हणतो, बस करा तुमची ही नाटकं. आता तुम्हाला बापाचं कर्तव्य आठवतंय का? ही नाटकं माझ्यासमोर नाही चालायची. आढळराव चिडून म्हणतात, दुष्यंता, मला बापाचं कर्तव्य नाही आठवलंय. खरं सांगायचं तर ते कधी मी विसरलोच नव्हतो, पण आता मी तुझा बाप म्हणून नाही, तर कृष्णाचा बाप म्हणून तुला समजावून सांगतोय, हे लक्षात ठेव. दुष्यंतला जबर धक्काच बसतो आणि तो आश्चर्याने आढळरावांकडे पाहू लागतो. तर इकडे कृष्णा खूप दुःखी असते. तिला झालेलं सगळं आठवतं आणि ती दुष्यंतचाच विचार करत असते. तर दुष्यंत सुद्धा खूप दुःखी असतो आणि आपलं नातं कृष्णाबरोबर कसं सुधारायचं याचाच विचार करत असतो. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप इमोशनल होता. शेवटी कृष्णाला शुद्ध आली, पण कृष्णाने दुष्यंतला दूर केलंय. तिच्या मनातला राग हा काही कमी झालेला नाहीये. मग कृष्ण आणि दुष्यंतचं नातं कसं सुधारणार? आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन एक मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. दुष्यंत हा कृष्णाला पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न करेल, पण कृष्णा त्याचं काहीच ऐकून घेणार नाही. आणि इकडे बाळजाबाई, पूजा आणि सावित्री या तिघी मिळून आपला नवीन प्लॅन बनवतील. बाळजाबाई पूजाला समजावून सांगेल की तू आता कृष्णाकडे जायचं आणि तिला तुझ्या आणि दुष्यंतच्या प्रेमाबद्दल सगळं सांगायचं. आणि त्याचप्रमाणे पूजा ही कृष्णाला भेटायला येईल आणि तिला सांगणार, कृष्णा, माझा आणि दुष्यंतचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण आता दुष्यंत फक्त तुझा आहे आणि तो तुझाच राहील. म्हणजे पूजाचा हा प्लॅन आहे की कृष्णासमोर मी किती चांगली आहे हे दाखवायचं आणि सगळी चूक दुष्यंतचीच होती हे सिद्ध करायचं.
म्हणजे कृष्णाचा दुष्यंतवरचा राग हळूहळू वाढत जाईल आणि या दोघांचं नातं कायमचं तुटेल. आणि होणार सुद्धा तसंच. दुष्यंत हा कृष्णाला भेटायला येईल तेव्हा कृष्णा त्याला आणखीन दूर करणार आणि म्हणणार, तुम्ही तर एक नवरा म्हणून कोणतं कर्तव्य पूर्ण केलं नाही, आता ही नाटकं करू नका. त्यामुळे दुष्यंतला खूप वाईट वाटेल. मग आता कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यात जी दरी आहे ती आणखीन मोठी मोठी होत जाणार की कृष्णा आणि दुष्यंत हे एकमेकांच्या जवळ येणार. हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.